महायुती सरकारनं महिलांच्या भल्यासाठी आणलेल्या योजना यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरणार आहेत। विरोधकांनी कितीही खिल्ली उडवली तरीही अप्रत्यक्ष महिलांना बळ देणाऱ्या या योजनांमुळे पुन्हा एक वार महायुतीचं सरकार यावं अशी राज्यातील महिला वर्गाची भावना असल्याचं मत महायुतीचे प्रचार प्रमुख रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलंय। 4.50% अधिक महिलांचा सहभाग असणाऱ्या पर्यटन व्यवसायाचा 15 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचं काम महायुती सरकारनं केलं आहे। तसंच एमटीडीसी मध्ये ऑनलाईन बुकिंग केल्यास वर्षातून 30 दिवस महिलांना 50% सूट देण्याचं काम महायुती सरकारनं केलं आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। सोबतच महिलांच्या हाती पैसा यावा आणि त्यांना तो मोकळेपणाने खर्च करता यावा या उद्देशाने आखलेल्या या योजना महायुतीच्या विजयाचं कारण ठरतील असं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे। रेस्टॉरंटच्या माध्यमातून पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी या दृष्टिकोनातून महायुती सरकारने महिलांना केंद्रित ठेवून आई पर्यटन पॉलिसी जाहीर केली। काय आहे ही पॉलिसी? ज्या पर्यटन व्यवसायामध्ये महिलांचा 50% सहभाग आहे अशा सर्व व्यवसायांना आणि त्या उद्योगांना 15 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य महायुती सरकारने द्यायला सुरुवात केली आहे।